नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंडियामध्ये म्हणजे डोमेस्टिक मार्केटमध्ये पॅसेंजर व्हेकल्स होलसेल्समध्ये कोणत्या आहे त्या टॉप 5 कंपन्या ज्यांनी सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, खूप अपेक्षा आहे की ऑक्टोबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा जबरदस्त येईल अशी खूप अपेक्षा होती. आणि मित्रांनो, त्याच्या मागे दोन रिझन आहे. पहिला रिझन म्हणजे गव्हर्नमेंटने GST रेट कमी केले आहे आणि ते लागू झाले होते 22 सप्टेंबर 2025 पासून. तसेच ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये खूप सारे फेस्टिवल होते. आणि मित्रांनो, याच दोन रिझनमुळे अशी अपेक्षा होती की इंडियामध्ये ऑटो कंपन्यांची सेल्स ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये जबरदस्त होऊ शकते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की इंडियामध्ये म्हणजे डोमेस्टिक मार्केटमध्ये पॅसेंजर व्हेकल होलसेल्स कशी झाली आहे ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये. तर मित्रांनो, इंडस्ट्री डेटानुसार डोमेस्टिक मार्केट म्हणजे इंडियाच्या मार्केटमध्ये पॅसेंजर व्हेकल होलसेल्स झाली आहे ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये 4,70,227 युनिट्सची, जे एका वर्षाआधी होती म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये होती 4,01,105 युनिट्स. म्हणजे येथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 17.25% ग्रोथ दिसत आहे. तर चला बघूया कोणत्या आहे त्या टॉप 5 कंपन्या ज्यांनी इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल होलसेल्समध्ये ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे. तर मित्रांनो, इंडियाच्या डोमेस्टिक मार्केटमध्ये पॅसेंजर व्हेकल होलसेल्समध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म करणारी कंपनी आहे मारुती सुझुकी. आणि मित्रांनो, या कंपनीने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये 1,76,318 युनिट्स सेल केले आहे. आणि ऑक्टोबर 2024 मध्ये कंपनीची सेल्स होती 1,59,491 युनिट्स. म्हणजे मित्रांनो, येथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 10.48%ची ग्रोथ दिसत आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या पॅसेंजर व्हेकल होलसेल्समध्ये डोमेस्टिक मार्केटमध्ये, तसेच मित्रांनो, इंडियाच्या म्हणजे डोमेस्टिक मार्केटमध्ये पॅसेंजर व्हेकल होलसेल्समध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म करणारी सेकंड कंपनी आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स ऑक्टोबर 2025 मध्ये आहे 71,624 युनिट्सची. आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची डोमेस्टिक मार्केटमध्ये पॅसेंजर व्हेकल होलसेल्स होती ऑक्टोबर 2024 मध्ये 54,504 युनिट्सची. म्हणजे मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या पॅसेंजर व्हेकल होलसेल्सच्या डोमेस्टिक मार्केटमध्ये सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 31.41%ची ग्रोथ दिसत आहे. मित्रांनो, इंडियाच्या म्हणजे डोमेस्टिक मार्केटमध्ये पॅसेंजर व्हेकल होलसेल्समध्ये सर्वात जबरदस्त बिझनेस करणारी थर्ड कंपनी आहे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये 61,134 युनिट्स सेल केल्या आहे, जे एका वर्षाआधी म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये होत्या 48,131 युनिट्स. म्हणजे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स लिमिटेडच्या डोमेस्टिक मार्केटमध्ये पॅसेंजर व्हेकल होलसेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 27.02%ची ग्रोथ दिसत आहे. तसेच मित्रांनो, इंडियाच्या म्हणजे डोमेस्टिक मार्केटच्या पॅसेंजर व्हेकल होलसेल्समध्ये सर्वात जबरदस्त बिझनेस करणारी फोर्थ कंपनी आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड.
आणि मित्रांनो, या कंपनीची पॅसेंजर व्हेकल होलसेल्समध्ये इंडियामध्ये सेल्स झाली आहे ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये 53,792 युनिट्सची, जे एका वर्षाआधी होती म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये होती 55,568 युनिट्सची. म्हणजे मित्रांनो, इंडियाच्या म्हणजे डोमेस्टिक मार्केटच्या पॅसेंजर व्हेकल होलसेल्समध्ये हुंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 3.2%ची डिक्लाइन दिसत आहे. तसेच मित्रांनो, इंडियाच्या म्हणजे डोमेस्टिक मार्केटच्या पॅसेंजर व्हेकल होलसेल्समध्ये सर्वात जबरदस्त बिझनेस करणारी फिफ्थ कंपनी आहे टोयोटा. आणि मित्रांनो, या कंपनीने ऑक्टोबर 2025 मध्ये 40,257 युनिट्स सेल केल्या आहे, ज्या एका वर्षाआधी म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये होत्या 28,138 युनिट्स. म्हणजे टोयोटाच्या इंडियाच्या म्हणजे डोमेस्टिक मार्केटच्या पॅसेंजर व्हेकल होलसेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्त 43.07%ची ग्रोथ दिसत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार इंडियाच्या म्हणजे डोमेस्टिक मार्केटच्या पॅसेंजर व्हेकल होलसेल्स मार्केटमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म करणाऱ्या कोणत्याही त्या 5 कंपन्या ज्यांनी सर्वात जास्त युनिट्स सेल केल्या आहे ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार. आणि मित्रांनो, आपण इयर ऑन इयर बेसिसवर कम्पेअर करून सुद्धा बघितले की किती पर्सेंटची आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर ग्रोथ दिसत आहे आणि किती पर्सेंटची इयर ऑन इयर बेसिसवर डिक्लाइन दिसत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.